नमस्कार मित्रांनो, काव्यराज MTV चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण निघालो आहोत सातारा जिल्ह्यातील पवित्र मांडरगडावर आई काळूबाईच्या दर्शनासाठी। या संपूर्ण प्रवासात तुम्हाला मांडरगडाचा निसर्ग, आई या गडावर कशी आली, तसेच काव्यराजच्या रूपात आई काळेश्वरीचे सुंदर रूप आणि आई काळूबाईचे सुंदर दर्शन दाखवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळी लवकर उठून आम्ही मांडरगड दर्शनासाठी निघालो। वाई शहराच्या उत्तरेकडे मंदार नावाचा पर्वत आहे, तोच हा मांडरगड। अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते। आम्ही याच मार्गाने निघालो आहोत। येथील थंडगार हवा, डोंगर रांगा आणि निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होते। मंदिराकडे जाणारा मार्गही अतिशय सुंदर आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारा निसर्ग मन मोहून टाकणारा आहे। जसे जसे आपण मांडरगडाच्या दिशेने जातो तसे तसे वातावरण अधिक प्रसन्न होत जाते। भाविक मोठ्या श्रद्धेने आईच्या दर्शनासाठी येताना दिसतात। मांडरगड म्हणजे पृथ्वीचे सुंदर आणि अमूल्य वरदान। हिरवीगार झाडे, उंच डोंगर, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यामुळे निसर्गरम्य वातावरण अधिक मनमोहक वाटते। सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी आणि थंडगार वाऱ्यांनी मन प्रसन्न होते। पावसाळ्यात डोंगर रांगा हिरव्या रंगांची चादर ओढतात, तर धुक्यांची चादर संपूर्ण परिसराला स्वर्गीय रूप देते। अशा शांत आणि रम्य वातावरणात मनाला समाधान, आनंद आणि नवचैतन्य मिळते। शहरातील गोंगाट, धावपळ आणि प्रदूषणापासून दूर असलेले मांडरगड ठिकाण प्रत्येकाला शांततेचा अनुभव देते। समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत आई काळूबाई विराजमान झालेल्या आहेत। पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांच्या तसेच वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या शिखरावर असलेले आहे आपल्या आईचे सुंदर मांडरगड। अखेर अशा सुंदर प्रवासाचा आनंद घेत आपण मांडरगडावर येऊन पोहोचलो आहोत। शेवटच्या टप्प्यावर भव्य 2 महाद्वारे आहेत। येथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात। मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानांची 5 फूट उंचीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। त्यांचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो आहोत। मुलांबरोबर मांडरगडावर येण्याची ही पहिलीच वेळ। एक आठवण म्हणून आम्ही काव्याला आई काळूबाईची वेशभूषा साकारणार आहोत। आणि हो, जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मग आई काळूबाईचे दर्शन पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
मांढरदेवी काळूबाईचे मंदिर लहान असून त्यात सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय आणि सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराच्या सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह 3 खणांचे असून मधल्या खणात आई काळूबाईची 2 फूट उंचीची बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत, तर चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरलेली आहे. मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी आईला नेसवलेली असते. तसेच हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांचे मंदिर आहे. शिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मी आई, गांजी बाबा तसेच तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. दीपमाळेच्या बाजूलाच आईचे भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भक्तिरूपी धागा या ठिकाणी बांधतात. त्याच्याच बाजूला देवीला नारळ फोडण्याची जागा आहे. आता तो क्षण आला आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. चला काव्यराजच्या रूपात आई काळूबाईचे दर्शन घेऊया. बोला काळूबाईच्या नावानं चांग भलं. चांग भले चांग भले उदय 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 बोल भवानी माता की जय. कोणत्या मांढरच्या काळीचे चांग भले. काव्यराजच्या रूपात आई काळूबाईचे दर्शन घेण्यासाठी तसेच तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या भक्तांनी चांगलीच गर्दी केली होती. या निमित्ताने काव्यराज MTV चॅनलवर देखील खूप सारे नवीन भाविक जोडले गेले. त्यांचे मनापासून आभार. असेच आपले प्रेम आपल्याला मिळत राहो हीच आईचरणी प्रार्थना. कोणी भाविक राहिले असतील तर त्यासाठी दिलगिरी.
पौष यात्रेच्या 2 दिवस आधी जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक आणि पूजा केली जात असते. गावोगावची भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ आणि झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून वर येत असतात. यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शंखभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही आई काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. काळूबाईच्या नावानं चांग भलं, बोल मांढरच्या काळीचा चांग भलं या गजरानं सारा परिसर दुमदमून जातो. आईची एक आख्यायिका अशी की सत्ययुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते. त्यांच्या यज्ञकार्यात लाखासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धीस जावे म्हणून मांडव्य ऋषींनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या सुरू केली. तेव्हा स्वतः महादेव प्रसन्न होऊन ऋषी तुम्ही पार्वती देवींची प्रार्थना करा असे सांगितले. नंतर ऋषींनी आई पार्वती देवी यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. देवीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले. त्यानंतर देवी दैत्यवधासाठी कैलासातून या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने लाख्यासुराचा वध रात्री करण्याचे ठरवले. पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने लाख्यासुराला युद्धासाठी आवाहन केले. तेव्हा देवी आणि लाख्यासूर यामध्ये तंबळ युद्ध झाले. तेव्हा आईने पौर्णिमेच्या मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व दैत्य पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्ध संपवून देवी परत कैलासाकडे निघाली असताना ऋषीमुनींनी व भक्तजनांनी आपण येथे स्थानपन्न व्हावे अशी इच्छा दाखवली. तेव्हापासून आई या गडावर वास्तव्य करते. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते देखील या मांढरगडावर राहिले होते व त्यांनी मांढरदेवी म्हणजेच आई काळूबाईची पूजा केली होती अशी एक दंतकथा सांगितली जाते. वेळ झाली आहे ती आता परतीच्या मार्गाची. आई काळूबाई काही चुकले असेल तर माफी असावी. तर मित्रांनो, आजचा हा आई काळूबाई दर्शनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच धार्मिक व प्रवासाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोला काळूबाईच्या नावानं चांग भलं.